तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या वेळेस पायलने 5 प्रश्न विचारले होते, तर आता माझी बारी आहे. मी पायलला 5 प्रश्न विचारणार. तर आता पहिला प्रश्न आहे, मी तर लिहिले नाही, मी डायरेक्ट विचारणार. माझ्या काही लक्षात नाही, मला काय आयडिया नाही, मी डायरेक्ट तिला विचारणार. थांबा. तर प्रश्न नंबर 1, असं कोण आहे जे दूध पण देते ना अंड पण देते? दूध पण देते. बताओ. हिंट तर द्या काहीतरी. काय हिंट देणार आहोत? हिंट काहीतरी, एक्झाम्पल वगैरे. दूध पण देते अंड पण देते. मी टाइम किती पण करू शकतो ना. दूध पण देते आणि अंड पण देते. मुर्गी. मुर्गी दूध कशी देईल? मुर्गी दूध कशी देईल? दूध कशी देईल? कोणतं प्राणी आहे तो? ठीक आहे, मी सांगतो. अंगणवाडीतली ताई. अंगणवाडीतली ताई दूध कशी देईल? पण दूध नाही देत अंगणवाडीत द्यायला, आणि अंड पण देते. हिंट तर दिली असते मला. अच्छा ठीक आहे, असे हेकडे वाकडे प्रश्न विचार आपण. ठीक आहे. आता सरळ प्रश्न. डिसेंबरचं बिल कोण्या महिन्यात येते? कोणत्या महिन्यात येते? जानेवारी. तिकडे सांग, मला नको सांगू, त्याला सांग. तिकडे पाहून सांग. तुम्ही हेकडे प्रश्न विचारा. मी तर तुम्ही आयुष्याबद्दल विचारा ना. मी कसं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आयुष्याबद्दल. ठीक आहे, जाऊ दे, तो प्रश्न जाऊ दे. आयुष्याबद्दल. तुला आयुष्यात 18 वर्षाच्या अगोदर काय काय केलं आजवर? असे कोणते काम केले का घरच्यांना फील होईल, बा प्राऊड फील होईल? म्हणजे कुठं कामाला वगैरे नाही गेली, फक्त आत्याच्या वगैरे शेतातले काम केले. त्यानं कुठं फील होणार आहे प्राऊड? नाही पोरगी काम करते म्हणजे. आजीने तर थोडं आधार तर झाला ना, का पैसे आणून दिले घरात म्हणून. आजीने? अच्छा ठीक आहे. 18 वर्ष झाले तेव्हा तिथं होती मी सरकार. म्हणजे आजपर्यंत तुझ्या जीवनातला असा कोणता व्यक्ती आहे जो तुला जास्त आवडते, जास्त त्याच्यावर भरोसा आहे, आणि जास्त तू विश्वास त्याच्यावर ठेवू शकते, दोरी लावून? आजपर्यंत कोणी तसं भेटलं नाही, पण एकच व्यक्ती आहे, ते तुम्ही आहे. घेऊन देत आहे. घेऊन नाही सर. विश्वास ठेवू तुम्ही काही लोकांवर, पण ते नाही का समोर एक बोलते आणि मागे एक बोलते, म्हणून कोणावर विश्वास नाही ठेवत मी. मी बी तर बोलतो म्हणा. पण मी ऐकलं आहे ना, अभिषेक ना असं म्हटलं म्हणून. अभिषेक ना? हो, तुमचं नाव अभिषेकच आहे ना? अभिषेक ना, फर्स्ट टाइम मी नाव घेतलं तोंडातून. 3 झाले. हा, चौथा. चौथा असं मी लिहून नाही, त्याच्यामुळे मला लक्षात नाही. मी डायरेक्ट विचारत आहे. विचार करून घ्यायचं पहिले. तर टाइम वेस्ट करताय तुम्ही. ओव्हर जरा टाइम ना, मैं पोस्टपोन कर देता हूँ इसको. आणि जे मी लाईफ मध्ये निर्णय घेतो, त्या निर्णयावर तू हो म्हणशील का नाही म्हणशील, म्हणजे अट लावशील, जे तुला पसंत नाही त्या गोष्टीवर. जर मला पटलं
तर मी हो म्हणणार, नाही पटलं तर मी कशी हो म्हणणार, नाही बोलणार. नाही म्हणणार. पण तुम्हाला सांगणार होईल, पण ते उशिरा होईल. कशी नाही. जेव्हा तेव्हाच होणार नाही. माझं मत हे आहे. म्हणजे ही मी गोष्ट ऐकणार नाही. ऐकतो, पण तुम्ही म्हणता ते मला पहिले पटलं पाहिजे म्हणलं तर. पहिले इले पटलं पाहिजे, त्याच्यानंतरच काहीतरी होईल, नाही तर जय श्री राम. तो हमारे 5 सवाल हो गए. चलिए, धन्यवाद. बाय. पाया लागणं तुमच्या त्याच्या